बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे दिशा पाटील. सो आज आहे आमचा चेकआउट फ्रॉम दलहौसी. आता आम्ही जाणार आहोत आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर, पण त्याच्या आधी मध्ये मध्ये थोडेसे स्टॉप्स आहेत. सो आम्ही विजिट करत करत जाणार आहोत. सो चलो देन, लेट्स गो. ड्यू टू कॉपीराईट रिझन्स मला बॅकग्राऊंड व्हॉईस हाईड करावं लागलं. तर दलहौसीनंतर आम्ही धरमशाळाला जायला निघालो आणि मध्ये आम्ही कांगडा देवी टेम्पलचं दर्शन घेतलं. कांगडा देवी टेम्पल हे हिमाचल प्रदेशमधील एक प्रसिद्ध, प्राचीन आणि पवित्र शक्तिपीठ आहे. इथे आल्यावर वेगळीच शांती आणि पॉझिटिव्ह एनर्जी फील होते. आणि आता मी तुम्हाला या मंदिराचं दर्शन करवते. मध्ये अर्थक्वेक आला होता तेव्हा श्री तारा देवीजी यांचं मंदिर इथेच उभं होतं. आणि इथे तुम्हाला जी चुन्नी दिसतीये, इथे लोक मन्नत मागतात आणि ते टाय करतात आणि जेव्हा ती मन्नत पूर्ण होते तेव्हा पुन्हा येऊन ती सोडवतात. पॅराग्लायडिंग करायला ऑन द वे टू धरमशाला. ये फॉर्म फिल करने का रहता है. आपका फॉर्म फिलिंग में कितने मिनट्स का होता है? एक्चुअली में इसमें कोई मोटर सिस्टम नहीं होता, तो कोई भी फिक्स टाइम नहीं रहता है. मिनिमम टाइम 5 मिनट रहता है, मैक्सिमम डिपेंड होने रहता है. क्योंकि इसमें कोई मोटर सिस्टम नहीं होता, तो कोई भी फिक्स टाइम नहीं रहता. आपको 6 लिखती 7 बिट 10 बिट वो डिपेंड होने होता है.
अँड इट वॉज टू गुड. ॲट फर्स्ट आय थॉट की थोडंसं असं स्वतःहून एफर्ट्स टाकायला लागणार, पण अजिबात असं नव्हतं. तुम्ही सुद्धा आला तर करू शकता. आहोत अनुपम रिसॉर्ट बाय DLS हॉटेल होते. आफ्टर डुईंग माय पॅराग्लायडिंग आता आम्ही धरमशालामध्ये इथे स्टे करणार आहोत. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो हा जो व्लॉग आहे हा कंटिन्यू होत आहे. काल आम्ही धरमशालामध्ये आलो अँड मी थोडेसे ग्लिम्स दाखवले तुम्हाला मंदिरचे. आफ्टर दॅट आम्ही रेस्टॉरंटवर आलो अँड देन डिनर करून मी झोपून गेली बिकॉज खूप थकायला होतं आहे. तर आता हे मी कंटिन्यू करते आहे. आता मी आली आहे ते हॉटेलमध्ये, आमचा जो आहे अनुपम रिसॉर्ट बाय DLS हॉटेल. आणि आता आम्ही करणार आहोत इथे ब्रेकफास्ट. अगेन आय एम बॅक टू बेसिक. मी घेतला आहे ॲज युजल चहा आणि ब्रेड बिकॉज मला नाही जमत ट्रॅव्हलिंगमध्ये असं हेवी खायला, म्हणजे खूप खाट आणि वळण आहे. आणि मम्मी पप्पांनी काय घेतलं, काय घेतले तुम्ही? पास्ता. हे काय आहे? उपमा. उपमा. आणि हे धनिया खीर. तर आम्ही आता आलो आहोत धरमशाला इथे क्रिकेट स्टेडियम बघायला. अँड अपकमिंग आता IPLचे ते मॅचेससुद्धा होणार आहेत. सो जर तुम्ही मे मंथमध्ये आलात सो डू विजिट बिकॉज इथे IPLची मॅचेस होणार आहेत. 17 मेला RCBची मॅच आहे. सो डू विजिट. अँड आता मी स्टेडियम बघते जाऊन, तुम्हालासुद्धा दाखवते.
आफ्टर डुईंग द स्टेडियम. तिथूनच 3-4 मिनटाच्या अंतरावर वॉर मेमोरियल स्टेडियम आहे. सो आता आम्ही तिथे चाललो आहे. सो दिस इज अ प्लेस जिथे ॲज अ मेमरी जेवढे आपले जवान शहीद झाले त्यांचं एक काइंड ऑफ पिलर बनवले आहे ज्यात त्यांचं नेम लिहिलं आहे आणि इन्फो आहे. सो दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज अ वॉर मेमोरियल अँड दॅट्स द म्युझियम. तुम्हीसुद्धा आला तर इथे विजिट करू शकता. खूप छान आहे आणि वर इट इज क्लीन. The tea garden.
कम्प्लिटिंग टी गार्डन. आता आम्ही आली आहे धरमशाला रोपवे इथे, म्हणजे स्कायवे. सो इथे 2 टाईप्स आहेत, इदर टॅक्सी या तो रोपवे. बट आय वुड सजेस्ट रोपवे करा, बिकॉज इथून सिनिक व्ह्यूज आहेत आणि एक वेगळाच अनुभव आहे. तुम्हाला वरून सगळं काही दिसेल. रोपवे थ्रू तुम्ही जाऊ शकाल आणि टॅक्सीसुद्धा अवेलेबल आहे. रोपवे थोडंसं कॉस्टली आहे, बट इट इज टू गुड अँड इट इज वर्थ इट. तर हे जे रोपवे आहे ह्याचं 1 वे तिकीट प्राईज इज 550 अँड जर तुम्ही राऊंड केलं मीन्स रिटर्न इट इज 800. सो आम्ही त्यांना विचारलं की लाईक व्ह्यू काय, म्हणजे कोणत्या सिटी आहे. तर ते बोलले की आता तुम्ही धरमशालामध्ये आहात, रोपवेने तुम्ही जाल तर तुम्ही मॅक्लिओडगंजला जाणार, विच इज इन धरमशाला इटसेल्फ. तर आता बघूया व्ह्यू वगैरे तुम्हाला मी दाखवेनच. लुक ॲट द व्ह्यू, किती मस्त आहे. इथून टॅक्सीसुद्धा वरती जाते, बट आय वुड सजेस्ट की रोपवे करा. इट इज अ ग्रेट एक्सपिरियन्स. थोडंसं कॉस्टली आहे बट वर्थ इट आहे. लुक ॲट द व्ह्यू.
टेम्पल. तुम्ही हे स्कॅन करू शकता आणि हे इथे त्यांनी जे दिलं आहे ह्याचं मी थोडंसं गुगल केलं बिकॉज ऑब्व्हियसली मला हे रीड करता येत नाही आहे. तर ह्याचं गुगल ट्रान्सलेटेड मी आता इथे टाकेल बघा. सो बेसिकली हे जे व्हील आहे दिस इज मनी प्रेयर व्हील आणि इट इज फिल्ड विथ थाउजंड्स ऑफ अवलोकितेश्वरा मंत्रास. आणि जेव्हा पण तुम्ही हे व्हील टर्न कराल यू आर सपोज टू रिसाइट दिस मंत्रा विच इज ओम मनी पद्मे हम विच इज इक्वल टू द रिसिटेशन ऑफ द मंत्रास फिल्ड इनसाइड दिस व्हील अँड वी आर सपोज टू टर्न इट क्लॉकवाईज. उलटं नाही जायचं आहे. सो ह्याच्या मागची सुद्धा ही एक हिस्ट्री आहे. बघू शकता हे आहे भागसू वॉटरफॉल आणि ॲक्च्युली आता सध्या ना गर्दीसुद्धा खूप जास्त आहे आणि ऊन पण आहे. बाकी तुम्ही बघताय एंडपर्यंत इथपर्यंत लोक जात आहे. सो आम्ही इथूनच बघून जातो आहे बिकॉज आता रश पण खूप जास्त आहे आणि ऊनसुद्धा आणि पाणीच नाही आहे मेन म्हणजे. आता युजली तो वॉटरफॉल इथपर्यंत फ्लो होत येतो. बाकी तिथपर्यंत आता गर्दी आहे करंटली. आणि इथे बाकी इफ यू वॉन्ट इथे ॲक्टिव्हिटीज पण आहे. लाईक इथे एक स्विंग आहे इथे तुम्ही बघा. हे असं काही काही तुम्ही ॲक्टिव्हिटीज इथे करू शकता येईल. So this is going to be the last place of our itinerary, which is St. John's Church in Dharamshala. So आता आम्ही तिथे चाललो आहोत. तर आता आम्ही आलो आहोत चर्च ऑफ सेंट जॉन्स. तुम्हाला आता दाखवते मी.
आम्हाला तरी चर्च आता बंद मिळाला. आय हॅव नो क्लू, मे बी त्या लोकांनी टेम्पररी बंद केलं आहे किंवा मे बी चर्चचे टायमिंग्स पण असू शकतात. ते काय माहिती नाही, पण मला तरी पर्सनली वाटते की आता सध्या टेम्पररीसाठी बंद केलं आहे. ते मला माहिती नाही, मे बी संडे त्याच्यामुळे पण असेल. बाकी काय नाही, सराउंडिंग वगैरे इथे तुम्ही येऊ शकतात. मागे जंगल आहे, हिली फॉरेस्ट एरिया, अँड येस द व्ह्यू इज गुड. दिस वॉज टेक्निकली द लास्ट प्लेस ऑफ आर आयटिनरी. आता आमची पिकनिक झालेली आहे. कळलंच नाही किती पटकन दिवस गेले माहिती आहे. आय जस्ट रिमेंबर की मी अमृतसरला आली होती, आम्ही टेम्पलला गेलो होतो आणि बघा लगेच पिकनिक झाली. पण असंच होतं. आता काही नाही, आता आम्ही जाऊ हॉटेलवर, रेस्ट करू थोडा वेळ, त्याच्यानंतर डिनर करू, झोपून जाईल. तर आता हा व्लॉग मी इथेच बंद करते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.